नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जसे की आपण पाहता, आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सरळ सेवा भरती ही जाहिरात आलेली आहे. या जाहिरातामध्ये समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकूण 135 जागा आहेत. याची पात्रता MSW आहे. तर याच्या संदर्भात मास्टर ऑफ सोशल वर्क विषयाच्याकरिता मी आपणासमोर काही प्रश्नावली घेऊन आलो आहे. नक्कीच या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. चला तर सुरू करूया आजचे प्रश्न. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, समाज कार्याची जननी कोणाला मानली जाते? तुमच्या समोर ऑप्शन आहे 4. त्याच्यामधले योग्य जे आन्सर आहे ते जेन ॲडम्स, म्हणजे समाज कार्याची जननी जेम्स ॲडम्स यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 2, अमेरिकेतील पहिले वसाहतघर कोणते होते? ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहेत. अल हाऊस, टाईनबी हॉल, शिकागो कॉमन्स, हेन्री स्ट्रीट सेटलमेंट. यातील योग्य आन्सर जे आहे ते अल हाऊस, 1 नंबरचं. प्रश्न क्रमांक 3 बघा, अमेरिकेतील पहिले सामाजिक कार्य जनरलचे नाव काय होते? ऑप्शन बघा, धर्मदाय संस्था, सर्वेक्षण, आजची सामाजिक कार्य, समाजसेवा आढावा. याच्यातलं उत्तर योग्य आहे ऑप्शन नंबर 1 च धर्मदाय संस्था. प्रश्न क्रमांक 4 बघा, नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्क चे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, जेन ॲडम्स, मेरी रिचमंड, हॅरी एल लुरी, बर्था रेनाडॉल्स. त्याचं योग्य उत्तर आहे हॅरी एल लुरी. प्रश्न क्रमांक 5, पहिल्या सामाजिक कार्य नीतिमत्तेचे नाव काय होते? ऑप्शन बघा तुमच्यासमोर, NASW ची नीतिमत्ता संहिता, ब मिलफोर्ड कॉन्फरन्स रिपोर्ट, क सामाजिक कार्याची तत्वे, ड सामाजिक कार्य जाहीरनामा. याच्यातलं योग्य उत्तर आहे ब मिलफोर्ड कॉन्फरन्स रिपोर्ट. प्रश्न क्रमांक 6 बघा, अमेरिकेतील पहिल्या सामाजिक कार्य पदवी कार्यक्रमाचे नाव काय होते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. मास्टर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ सोशल वर्क, डॉक्टर ऑफ सोशल वर्क, सामाजिक कार्य प्रमाणपत्र. याच्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, बॅचलर ऑफ सोशल वर्क. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील पहिल्या सामाजिक कार्य जनरलचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1, द इंडियन जनरल ऑफ सोशल वर्क, समाज कल्याण, भारतीय समाज सेवा आढावा, द जनरल ऑफ सोशल वर्क. याच्यातलं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, द इंडियन जनरल ऑफ सोशल वर्क. प्रश्न क्रमांक 8 बघा, नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? नक्कीच त्याचं उत्तर सर्वांना माहिती असेल. त्याच्यातलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 च मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्यावसायिक संघटनेचे नाव काय आहे? ऑप्शन 1, नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्क, ब इंडियन असोसिएशन ऑफ सोशल वर्क, भारतीय समाज कल्याण परिषद, ऑल इंडिया फाउंडेशन ऑफ सोशल वर्क एज्युकेशन. याच्यातलं ऑप्शन
बी हे योग्य उत्तर आहे. भारतातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सध्याच्या नीतिमत्तेचे संहितेचे नाव काय आहे? ऑप्शन नंबर 1 बघा, NAS ची नीतिमत्ता संहिता, मिलफोर्ड कॉन्फरन्स रिपोर्ट, सामाजिक कार्याची तत्वे, सामाजिक कार्यासाठी भारतीय नीतिमत्ता संहिता. यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, सामाजिक कार्यासाठी भारतीय नीतिमत्ता संहिता. प्रश्न क्रमांक 11 बघा, अमेरिकेतील पहिल्या सामाजिक कार्य पाठ्यपुस्तकाचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 सामाजिक निदान, सामाजिक प्रकरण सामान्य आणि विशिष्ट, सामाजिक केसवर्क म्हणजे काय, ड सामाजिक कार्य क्लिनिकल दृष्टिकोन. यातील योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 सामाजिक निदान. प्रश्न क्रमांक 12 बघा, कॅनडामधील पहिल्या सामाजिक कार्य जनरलचे नाव काय? ऑप्शन नंबर 1 कॅनेडियन जनरल ऑफ सोशल वर्क, बी कॅनेडियन कल्याण, सी कॅनेडियन सोशल सर्व्हिस रिव्ह्यू, ड कॅनेडियन जनरल ऑफ सोशल वेलफेअर अँड द क्रिमिनॉलॉजी. याच्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कॅनेडियन जनरल ऑफ सोशल वर्क. प्रश्न क्रमांक 13 बघा, कॅनडामधील पहिल्या सामाजिक कार्य आचारसंहितेचे नाव काय होते? ऑप्शन आहेत कॅनेडियन असोसिएशन ऑफ सोशल वर्कची नीतिमत्ता संहिता, 2 मिलफोर्ड कॉन्फरन्स रिपोर्ट, 3 सामाजिक कार्याची तत्वे, 4 सामाजिक कार्य जाहीरनामा. याच्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कॅनेडियन असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्सची नीतिमत्ता संहिता. प्रश्न क्रमांक 14, सामाजिक कार्यात PhD मिळवणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन सामाजिक कार्यकर्ते कोण होते? उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 चायनीज असोसिएशन इच्छित आहे. आपण माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसण्यास सुरुवात होईल. धन्यवाद.